आणीबाणी कशी लावली, संविधानाचे सगळे मूलभूत हक्क झाकून ठेवले, सगळ्यांचे अधिकार काढून घेतले आणि तीच लोक त्यांचाच पंतू सांगत फिरतो की संविधान बदलणार आहे. पण आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करायला लागेल, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. 81वी घटना दुरुस्ती काय होती? अनुच्छेद 16 मध्ये अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी एका वर्षात जेवढे रिकामे सरकारी पद आणि पदोन्नतीची पदं होती ती त्या वर्षामध्ये भरली गेली नाही, तर पुढील वर्षामध्ये ती अनेक वर्षासाठी त्याची नियुक्ती 50% आरक्षित करण्याचा सीमा निर्धारित करण्यात आली. हे का करण्यात आलं होतं? कारण हा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी बनवला होता, परंतु काँग्रेसने ही पदं भरू नये आणि जर एका वर्षात अशी पदं भरली गेली नाही तर पुढील कित्येक वर्ष ती पदं तशीच रिकामी ठेवत होते काँग्रेस सरकार. म्हणून 81वी घटना दुरुस्ती झालेली आहे. 82वी घटना दुरुस्ती अटल बिहारीजींच्या काळामध्ये काय झाली होती? केंद्रीय परीक्षा आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षा जे पास होत होते विद्यार्थी त्यांना पदोन्नतीसाठी त्यांच्या गुणांमध्ये सवलत देण्यात आली. जसं आता आपण बघतो आरक्षणामुळे आपल्याला पर्सेंटेजची सवलत आहे, ही सवलत अटलजींनी पुन्हा पूर्ववत केली होती, जी इंदिराजींच्या काळामध्ये बंद करण्यात आली होती. अजून एक गोष्ट मी सांगेन, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहिलं की सर्वांनी ठराव मंजूर करा की या संविधानात दिलेलं हे आरक्षण मला मंजूर नाही आहे, तुम्ही ठराव करून केंद्रात पाठवा, आपण हे आरक्षण बंद करू. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत हक्कांवर जो ढाचा बनवलेला आहे त्याला कुणाला हात लावता आला नाही. परंतु काही गोष्टी यांनी यांच्या कार्यकाळामध्ये कशा थांबवून ठेवल्या हे सांगण्यासाठी इथे मी तुम्हाला या